नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 19 ताऱ्यांची जीवनयात्रा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 शोधा म्हणजे सापडेल. आपल्या दीर्घिकेचे नाव टिंबटिंब हे आहे. उत्तर आपल्या दीर्घिकेचे नाव मंदाकिनी हे आहे. प्रचंड अंतरे मोजण्यासाठी टिंबटिंब हे एकक वापरतात. उत्तर प्रचंड अंतरे मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे एकक वापरतात. प्रकाशाचा वेग टिंबटिंब किलोमीटर पर सेकंद एवढा आहे. उत्तर प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर पर सेकंद एवढा आहे. आपल्या आकाशगंगेत सुमारे टिंबटिंब तारे आहेत. उत्तर आपल्या आकाशगंगेत सुमारे 10 अब्ज तारे आहेत. सूर्याची अंतिम अवस्था टिंबटिंब असेल. उत्तर सूर्याची अंतिम अवस्था श्वेतबटू असेल. ताऱ्यांचा जन्म टिंबटिंब मेघांपासून होतो. उत्तर ताऱ्यांचा जन्म आंतरतारकीय मेघांपासून होतो. आकाशगंगा ही एक टिंबटिंब दीर्घिका आहे. उत्तर आकाशगंगा ही एक चक्राकार दीर्घिका आहे. तारे हे टिंबटिंब वायूचे गोल असतात. उत्तर तारे हे तप्त वायूचे गोल असतात. ताऱ्यांचे वस्तुमान टिंबटिंब वस्तुमानाच्या सापेक्ष मोजले जाते. उत्तर ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या सापेक्ष मोजले जाते. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास टिंबटिंब एवढा वेळ लागतो, तर चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास टिंबटिंब एवढा वेळ लागतो. उत्तर सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास 8 मिनिटे एवढा वेळ लागतो, तर चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास 1 सेकंद एवढा वेळ लागतो. ताऱ्यांचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्याची टिंबटिंब जलद गतीने होते. उत्तर ताऱ्याचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्याची उत्क्रांती जलद गतीने होते. ताऱ्याच्या जीवनकाळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या टिंबटिंब अवलंबून असते. उत्तर ताऱ्याच्या जीवनकाळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या वस्तुमानावर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 2 कोण खरे बोलतंय? प्रकाशवर्ष हे एकक काल मोजण्यासाठी वापरतात. उत्तर चूक. प्रकाशवर्ष हे एकक अंतर मोजण्यासाठी वापरतात. ताऱ्याची अंतिम अवस्था त्याच्या मूळ वस्तुमानावर अवलंबून असते. उत्तर बरोबर. ताऱ्यातील गुरुत्वीय बल त्यातील इलेक्ट्रॉनच्या दाबाशी समतोल झाल्यास तारा न्यूट्रॉन तारा होतो. उत्तर चूक. ताऱ्यातील गुरुत्वीय बल त्यातील न्यूट्रॉन्सच्या दाबाशी समतोल झाल्यास तारा न्यूट्रॉन तारा होतो. कृष्णविवरातून केवळ प्रकाशच बाहेर पडू शकतो. उत्तर चूक. कृष्णविवरातून अगदी प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. सूर्याच्या उत्क्रांती दरम्यान सूर्य महाराक्षसी अवस्थेतून जाईल. उत्तर चूक. सूर्याच्या उत्क्रांती दरम्यान सूर्य तांबडा राक्षसी अवस्थेतून जाईल. सूर्याची अंतिम अवस्था श्वेतबटू ही असेल. उत्तर बरोबर. प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
ताऱ्यांची निर्मिती कशी होते? उत्तर: दीर्घिकेतील ताऱ्यांच्या मध्ये रिक्त जागात ठिकठिकाणी वायू व धुळीचे प्रचंड मेघ असतात. त्यांना आंतरतारकीय मेघ म्हणतात. या मेघांचा आकार काही प्रकाशवर्षे असतो. विक्षोभामुळे हे मेघ आकुंचित होऊ लागतात, तेव्हा त्यांची घनता आणि तापमान वाढते व या मेघांमधून एक तप्त वायूचा गोल तयार होतो. वाढत्या घनतेमुळे आणि तापमानामुळे तेथे अणुकेंद्रकाच्या युतीने ऊर्जा निर्मिती सुरू होते. या ऊर्जेस अणुऊर्जा तसेच केंद्रकीय ऊर्जा म्हणतात. या ऊर्जा निर्मितीमुळे वायूंचा हा गोल स्वयंप्रकाशित होतो. थोडक्यात ताऱ्यांचा जन्म होतो, तारा निर्माण होतो. एका विशाल आंतरतारकीय मेघाच्या आकुंचनातून एकाच वेळेस अनेक किंवा हजारो तारेही निर्माण होऊ शकतात. ताऱ्यांची उत्क्रांती कशामुळे होते? उत्तर: ताऱ्याच्या केंद्रातील इंधन जळणे व त्याचे परिमाण कमी कमी होत जाणे यामुळे ताऱ्यांची उत्क्रांती होते. ताऱ्यांच्या 3 अंतिम अवस्था कोणत्या? उत्तर: प्रत्येक ताऱ्याची त्याच्या मूळ वस्तुमानानुसार पुढील 3 अवस्थांपैकी एक अंतिम अवस्था होते. 1. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी मूळ वस्तुमान असलेले तारे अंतिमतः श्वेतबटू या अवस्थेत येतात. 2. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पट ते 25 पट वस्तुमान असलेले तारे अंतिमतः न्यूट्रॉन तारे बनतात. 3. सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांचे अंतिमतः कृष्णविवर बनते. कृष्णविवर हे नाव कशामुळे पडले? उत्तर: सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेला विशाल तारा जेव्हा उत्क्रांतीच्या टप्प्यात अंतिम स्थितीत जातो, तेव्हा या ताऱ्याचे गुरुत्वीय बल खूप अधिक वाढते. त्यामुळे या ताऱ्याजवळील सर्व वस्तू या ताऱ्याकडे आकर्षित होतात. या ताऱ्यातून कोणतीही वस्तू, अगदी प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. तसेच अशा ताऱ्यावर पडणारा प्रकाश परावर्तित न होता ताऱ्याच्या आत शोषला जातो. परिणामी हा तारा आपण पाहू शकत नाही. ताऱ्याच्या जागी फक्त अतिसूक्ष्म काळे छिद्र दिसते, म्हणून त्यास कृष्णविवर हे नाव पडले आहे. न्यूट्रॉन तारा ही कोणत्या प्रकारच्या ताऱ्यांची अंतिम स्थिती असते? उत्तर: ज्या ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट असते, अशा ताऱ्यांची अंतिम स्थिती ही न्यूट्रॉन तारा असते. हे तारे महाराक्षसी तारा अवस्थेतून जातात, तेव्हा त्यांचा आकार 1000 पटींपर्यंत वाढतो. उत्क्रांतीच्या शेवटी होणारा महाविस्फोट खूपच शक्तिशाली असतो. त्यानंतर अशा ताऱ्याचा केंद्रातील भाग इतका आकुंचित होतो की त्यांचा आकार केवळ 10 किलोमीटरच्या आसपास येतो. या अवस्थेत हे तारे पूर्णतः न्यूट्रॉन्सचे बनलेले असतात, म्हणून त्यांना न्यूट्रॉन्स तारे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. तुम्ही जर सूर्य असाल तर तुमचे गुणधर्म स्वतःच्या शब्दात लिहा. उत्तर: मंदाकिनी दीर्घिकेत जे अब्जावधी तारे आहेत, त्यापैकी मी सूर्य एक छोटासा तारा आहे. माझे स्वतःचे एक कुटुंब असून त्यात ग्रह, ग्रहांचे उपग्रह, लघुग्रह, धूमकेतू व उल्काभ हे घटक आहेत. माझ्या कुटुंबात म्हणजेच सूर्यमालेत मी एकमेव तारा आहे. पृथ्वीवासियांना मी खूप जवळ असल्याने मोठा दिसतो. प्रत्यक्षात मात्र मी एक सामान्य तारा असून माझ्यापेक्षा कमी किंवा अधिक वस्तुमान, आकार व तापमान असलेले अब्जावधी तारे या आकाशात आहेत. माझे वस्तुमान 2 × 10⁻³ किलोग्रॅम असून ते पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे 3.3 लाख पट आहे. माझी त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या सुमारे 100 पट असून
ती 6,95,700 किलोमीटर इतकी आहे. माझ्या पृष्ठभागावरील तापमान 5,800 के तर केंद्रातील तापमान 1.5 गुणिले 10⁷ के इतके आहे. माझ्या वस्तुमानापैकी 72% भाग हायड्रोजनचा तर 26% भाग हेलियमचा बनला असून उरलेला 2% भाग हेलियमपेक्षा अधिक अनुक्रमांक असणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या रूपात आहे. माझे आजचे वय 4.5 अब्ज वर्षे आहे. माझ्या जीवनकालातील उत्क्रांतीच्या शेवटच्या टप्प्यात माझे तांबड्या राक्षसी ताऱ्यात रूपांतर होईल व नंतर विस्फोट होऊन पुढे माझे रूपांतर श्वेतबटू या पृथ्वी एवढ्या आकाराच्या लहान ताऱ्यात होईल व तीच माझी अंतिम स्थिती असेल. श्वेतबटूबद्दल माहिती द्या. उत्तर: ताऱ्यांच्या मूळ वस्तुमानाप्रमाणे ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे व अंतिम स्थितीचे 3 गट पडतात. यापैकी एका गटातील ताऱ्यांची अंतिम स्थिती ही श्वेतबटू असते. जे तारे सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी मूळ वस्तुमानाचे आहेत त्या ताऱ्यांचे उत्क्रांतीच्या दरम्यान प्रसारण होते व त्यांचा आकार 100 ते 200 पटींनी वाढतो. या अवस्थेत मोठा आकार व कमी तापमान यामुळे हे तारे लालसर दिसतात, म्हणून त्यांना तांबडा राक्षसी तारा असेही म्हणतात. उत्क्रांतीच्या शेवटी या ताऱ्यांचा विस्फोट होतो. बाहेरील वायूंचे आवरण दूर फेकले जाते व केंद्रातील भाग आकुंचित होतो. मात्र घनता खूप वाढते. परिणामी हे तारे आकाराने पृथ्वी एवढे लहान होतात. ताऱ्यातील इलेक्ट्रॉन्सचे बल ताऱ्यांच्या गुरुत्वीय बलास अनंत कालापर्यंत संतुलित करते. या अवस्थेत हे तारे श्वेत दिसतात. तसेच ते आकारानेही लहान होतात, म्हणून त्यांना श्वेतबटू म्हणतात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.